शेंबूरकर आहे त्यांच्याशी जाऊयात आणि बातचीत करूया की या संदर्भात मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती लाल रंग आज सकाळी फेकण्यात आले, या संदर्भात त्यांची काय प्रतिक्रिया आहे, त्यांचं काय म्हणणं आहे, काय सांगाल सर? याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया? पोलिसांचा तपास जो आहे त्यामध्ये तुम्ही जातीने लक्ष देणार आहात? प्रश्न आता असा आहे की या ठिकाणी जो लाल कलर फेकण्यात आला, मी पण आत्ता झालो 10-15 मिनिटात, हे निषेधार्थ कृत्य आहे. कळलं तर हे कोणी केलं, कोणी विकृत व्यक्तीने केलं तर काय केलं, याच्यामागे कोण आहे काय, आता हे पोलिसांचं काम आहे. पोलीस त्याला शोधून काढतीलच. कळलं ना. असा प्रकार 2006ला पण या ठिकाणी झाला होता. कळलं नंतर काय ते उघडच समोर. आता परिस्थिती अशी आहे, ज्यांनी हे केलं, आम्ही संयमाने वागतो, संयमाने करतो, याच्या गोष्टीचा कोणी फायदा पण या ठिकाणी उठवू नये. ही शेवटी कायदा सुव्यवस्था दोन्ही बाजूने या ठिकाणी पाळायचा असतो. शासनकर्त्यांनी पण पाळायचा असतो की नाही, समोरच्यांनी पण या ठिकाणी पाळायचा असतो. आज आमचे इथले आमदार महेशजी सावंत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी या ठिकाणी बोलले. ते फुटेज चेक करतात, त्याच्यावर शोध काढतात. कारण तो कसा फेकला गेला, काय फेकला गेला, त्याचे फुटेज जोपर्यंत येत नाही तोपर्यंत इथे भाष्य करणं फार कठीण. आणि ती व्यक्ती या ठिकाणी मिळत नाही. कळलं, पोलिसांचं काम आहे की शोधून काढावी. महत्वाचं म्हणजे तुम्हाला मला आदरणीय शेवटी शिवसेना पक्षाची ग्राउंड चेन कुठल्याही पक्षात नाही. एकाला कळलं की 10 जणांना कळवत असतो. अशा शिवसैनिकांनी मला या ठिकाणी फोन केला, असं झालेलं आहे. कळलं ना. म्हणून आम्ही शेवटी ती चेन फिरत असते आमची खाली. राजकीय षडयंत्र जर का असू शकेल नसेल, हा भाग पोलिसांनी आता शोधून काढायचा आहे. उगाच हुशारक्या मारणं याच्यात काढतं. आणि जर का असू शकेल नसेल, हा भाग वेगळा. जेव्हा फुटेज या ठिकाणी येईल त्याच्यानंतर निष्पन्न होईल याच्या मागचा सूत्रधार कोण आहे, याच्या मागचं कोण आहे. कारण जी फेकणारी व्यक्ती विकृत आहे का काय, ती कोणी जाणून बुजून त्या व्यक्तीला करायला सांगितलं, हे पुढे नंतर ते काय ती बघू. कळलं ना. मग मुंबईत काय करायचं ते बघू आम्ही. ऑपरेशन सिंधूरच्या बाबतीत महिला कार्यकर्ता आहे ठाकरे गटाचा, त्यांनी सिंधूर पाठवलं आणि त्याच प्रतिक्रिया म्हणून हे फॉलो आहे का तुम्हाला असं वाटतं? नाही, आता तुम्हाला माहिती आहे पहलगामला ज्या घटना घडली गेली त्यावेळेला अनेक जण मृत्युमुखी पडल्या. ही गोष्ट एकदम ताजी तवानी असताना पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळणं हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला नाही तर असंख्य जणांना भई पडल्यासारखं नाही. मुंबईला त्या दिवशीची मॅचची परिस्थिती आपण जर का बघितली, उत्साहच नव्हता कोणामध्ये. कळलं. आणि अशा परिस्थितीमध्ये सिंदूर पाठवणं कळलं हा एक भाग जरी झाला, पण आता त्याचं कनेक्शन ह्याच्याशी आहे का हे आता वरिष्ठ पोलीस त्या ठिकाणी शोधून काढावं. त्याच्या संदर्भातलं काय, आमचे वरिष्ठ नेते अनिल देसाई पोलीस आयुक्तांशी बोलत आहेत. कळलं, त्याच्यावर बघतील काय करायचं. 2006 मध्ये जेव्हा चित्रफित करण्यात आला होता आता प्रश्न असा आहे की आता नवरात्राचा उत्सव मोठ्या काठामध्ये साजरा होतो. नवरात्र म्हणजे सौभाग्याचं लेणं असतं. आणि अशा परिस्थितीमध्ये हे झालं असल्या कारणाने मुंबई पेटवणं किंवा मुंबईमध्ये घडवणं कळलं हे बरोबर या ठिकाणी दिसणार नाही. 2006ला जे झालं ते उत्स्फूर्तीनं या ठिकाणी तुम्हाला कल्पना नसेल, सकाळची गोष्ट असेल ती त्या ठिकाणी. आणि जे घडलं गेलं जाळपोळ झाले वगैरे, पण आता संयमानं आणि धीरानं आपण या ठिकाणी जातोय. सगळा चेंडू पोलिसांच्या आम्ही हवाली केलाय. पोलिसांनी बघतील काय करायचं. खरं तर मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती रंग उडवल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या फार महत्त्वाच्या ठरणार आहेत. आणि त्या कुठल्याही आक्रमक पद्धतीने भूमिका घेणार नाही, तर आक्रमक पद्धतीने भूमिका मांडणार नाही, तर शांततेने घेणार आहेत. नवरात्री उत्सव आहे यंदा, त्यामुळे शांततेने घेणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मी कॅमेरामॅन अभ्यासोबत पाहत राहा माहिती.